हाय हाय. गुड आफ्टरनून सगळ्यांना. प्राजक्ता मंजेकणाची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर आज मी घेऊन जाणार आहे तुम्हाला माझं अंडर ग्रॅज्युएट कॉलेज विच इज SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी. ते जुहूमध्ये आहे. तर चला मी तुम्हाला आज माझं कॉलेज दाखवते. लेट्स गो. आणि 2 दिवस आमचे व्हिडिओ नाही आले. हो, त्याबद्दल क्षमस्व. रविवारी आपली सुट्टी असते आणि सोमवारी इथे होळी आणि धुळवट जोरदार साजरी जाते. सगळे रंग वगैरे खेळतात, त्यामुळे बाहेर निघणं अशक्य होतं. त्यामुळे आम्ही व्लॉग नाही बनवू शकलो. हो, आणि हां त्यामुळे तो गॅप पडला आणि आम्ही होळीचा व्हिडिओ पण इथे शेअर करू. हो, नक्कीच. निधीच्या कॉलेजसमोर शाहरुख खानची पत्नी आहे गौरी खान. तिचं गौरी खान बुटीक पण आहे. जर ते ओपन असेल तर तेही तुम्हाला आम्ही आतून दाखवू. बघूया आता चालू आहे का. हो, नक्की दाखवूया. छान एरिया आहे. फर्निचरचं दुकान आहे ते. हां, इंटेरियर डिझायनिंग करते ना ती. तर ते बुटीक ओपन असेल तर आपण तिथे जाऊन बघूया चालू आहे का. हॅलो फ्रेंड्स, जवळजवळ 2 दिवसानंतर आपण भेटतो आहोत. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही पण होळी छान उत्साहाने साजरी केली असेल. रंग पण आजकाल सगळीकडे खेळायला लागलेत. मुंबईत तर काल धुळवट जोरदार साजरी झाली. पण का कोण जाणे, आजकाल रंग खेळायला नको वाटतं. आधी लग्नाआधी मी जेव्हा मेरी कॉलनीत राहायची नाशिकला, तेव्हा जबरदस्त रंग खेळायचो. पण जसं 11वी 12वीला गेलो ना, त्यापासून रंग खेळणं खूपच कमी होऊन गेले. आणि लग्न झाल्यानंतर तर इकडे बिलकुलच मी रंग खेळले नाही. रंग खेळायची सवयच गेली. तर काल पण मी फक्त खिडकीतून एन्जॉय केलं. नको वाटतं आता ते रंग वगैरे खेळायला. हो ना. आणि यावर्षी माझा दादा पण नाही, त्यामुळे आम्ही त्याच्यासाठी रंग नाही खेळले. फक्त होलिका देवीला आम्ही नैवेद्य दाखवला. बस थोडासा नैवेद्य बनवला देवीसाठी. बस आता यावर्षी आम्हाला कोणतेच सण साजरे करायचे नाही आणि इच्छा मनातून होत पण नाही. आतून काही करावं असं वाटत नाही. मागच्या वर्षी आम्ही खेळलो होतो होळी, यावर्षी नाही खेळलो. नाही इच्छा झाली अजिबातच. फक्त नैवेद्यापुरती केलं आम्ही पुरणपोळ्या. कारण जे नवीन असेल त्यांना मी सांगू इच्छिते की माझा पुतण्याचं नुकतंच निधन झालं आहे. मधल्या दिरांचा मुलगा अगदी लहानच होता, 30-32 वर्षाचाच होता. त्यामुळे आम्ही वर्षभर सण नाही करायचे ठरवले. इच्छाच होत नाही मनातून काय करायची. काय करावं वाटतच नाही. गोड पदार्थ वाढदिवस काहीच आम्ही केलं नाही. आईबाबांचा 25वा वाढदिवस पण होता, पण त्या दिवशी पण आम्ही फक्त त्यांना औक्षण केलं. बस नाही, काहीच करायची इच्छा नाही. एवढा आपल्या घरातल्या यंग माणूस गेला आहे तर आम्हाला अजून ते विश्वासच बसत नाही. त्यामुळे इच्छाच होत नाही काय करायची. तर म्हणून आता उलट हे यूट्यूब चॅनलच्या निमित्ताने कळणं मन रमतंय, जरा बाहेर पडतोय. म्हणजे आम्ही जरा हळूहळू सावरतोय तुमच्यामुळे. हो ना, जरा बाहेर पडतोय, थोडा विसर पडतोय आणि एक एंगेजमेंट पण मिळाली तर मलाही ते बरं वाटतंय. नाही तर ते सारखे तेच विचार मनात यायचे. तर त्यानं एक उद्दिष्ट पण आलं. म्हणजे जवळजवळ 2 दिवस व्हिडिओ नाही बनवले तर मलाच करमलं नाही आणि मी खूप मिस केलं ब्लॉगिंग. हो ना, मी पण एडिटिंग मिस केलं. रात्री एडिटिंग आहे ते गडबड असायची. पूर्ण ऑक्युपाईड असतो आता आम्ही दिवसभर. त्यामुळे 2 दिवस व्लॉग नाही आले तर आम्हालाच करमलं नाही. आणि आता आपण जिथे जातो आहे ना ते विश्वामित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी SNDT वुमन्स कॉलेज आहे, जिथे निधीने IT इंजिनिअरिंग केलं. आणि माझ्यासाठी खूप अभिमानास्पद गोष्ट आहे की माझ्या मुलीने इंजिनिअरिंग केलं. जे इंजिनियर झाले त्यांना माहीत असेल की हे किती हार्ड वर्क असतं, टोटल डेडिकेशन लागतं. खूप त्यांची जागरण मी पाहिली, असाइनमेंट, प्रोजेक्ट, धावपळ सगळं बघितलेलं आहे. आणि ॲज अ सायन्स स्टुडंट मी समजू शकते की काय त्रास असतो तो. आणि ते कॉलेज तिच्या पप्पांनी पाहिलं आहे, आजीले पण पाहिलं आहे, पण मीच पाहिलं नव्हतं. हो, आणि आजी पण SNDT मधूनच तिने MA सुद्धा केलेलं आहे. पोस्ट ग्रॅज्युएशन केलं आहे. माझं आधी BSc झालेलं होतं नागपूर विद्यापीठातून. आता तिथे MA केले मी मराठी MAमध्ये. आणि ती खूपच चांगली ब्रँच आहे यांची. SNDTची शाखा आहे ती, SM RK म्हणून.
तिथे हां नाशिकला आहे तिथे. आणि मला बऱ्याच मैत्रिणी मिळाल्या, जेव्हा मैत्रिणी मिळाल्या त्या अजूनही माझ्या संपर्कात आहेत तिथे. आणि त्यावेळीस मी 40 वर्षाची असेल, तर एक काकू होत्या त्या 60च्या होत्या, तरी त्यासुद्धा MA करायला आल्या त्या. म्हणजे इतके चांगले ते महिलांकरता सोय आहे. गायडन्स क्लासेस वगैरे असायचे, 1 दिवसाआड वगैरे असे क्लासेस असायचे. आणि मुलं जरी लहान असले तरी त्यांना पण आम्ही बरोबर घेऊन जायचं घरी असले की. प्राजक्ताला मी घेऊन जायचे कधी कधी घरी असते की, ती तिला बरं नसलं की काय घरी असायची ना, मग तिला बरोबर घेऊन जायची. ती तिथं आपला अभ्यास करत बसत होती, होम गृहपाठ वगैरे अलाउड करायचे. खूप चांगली शाखा होती. आणि त्या मॅडम पण सगळ्या चांगल्या शिकवणाऱ्या होत्या. असं वाटायचं की संपूच नाही कधी विषय. ज्ञानेश्वरीचा 5वा अध्याय होता अभ्यासाला, तसं या ती कादंबरी वगैरे होती. खूपच चांगलं होती विषय सगळे. ज्ञानेश्वरीचा कर्मयोग तो तर मला खूपच आवडतो, निष्काम कर्मयोग. कुसुमाग्रजांचे तेच ना. PhD साठी पण आईने ट्राय केला, पण तेव्हा नेमकं जमलं नाही. आणि माझ्या लग्नाचं पण तेव्हा चाललं होतं, नाही त्या महिन्यात आईची PhD पण होऊन गेली असती. पण त्याच वेळेला माझं लग्न ठरलं आणि मग खंड पडला तिचा. आणि मुळात म्हणजे माझं BSc होतं ना, ते पूर्वी BA पाहिजे होतं करायला. BA MA याची सलग पाहिजे ते. म्हणजे मग त्यामुळे ॲडमिशनला प्रॉब्लेम झाला, नाही तर मग MPhilला वगैरे मग ॲडमिशन मिळाली असते. हो, त्यामुळे आता आम्ही तिघी पण आता पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट आहोत. 3 पिढ्या 3 पोस्ट ग्रॅज्युएशन लाईनमध्ये. सगळ्यांनी मास्टर डिग्री घेतली. हो. त्यामुळे मला हे कॉलेज बघण्याचं म्हणजे कधीची इच्छा होती. आणि निधीला पण की आई मला तुला न्यायची खूप इच्छा आहे कॉलेजला. म्हटलं चल आता आपण जातोय ना रोज, तर आज दाखवून दे मला ते पण चल. आणि माझ्याबरोबर बाकीच्या सगळ्यांना पण कॉलेज टूर घडव आणि नवीन एरिया पण एक्सप्लोअर करायला मिळेल. हो ना. आणि खूप छान कॉलेज आहे. कॉलेजचा एरिया पण म्हणजे असं झाडी आहे, ग्रीनरी आहे. आणि गव्हर्नमेंटचं कॉलेज असल्यामुळे साधं सिम्पल आहे, काही असं पॉश बिश फॅन्सी काही नाही. पण उत्कृष्ट क्वालिटी टीचर्स खूप छान आहेत. हे क्लास लावायची गरज नाही पडली. क्लास लावायची गरज नाही पडली. आणि आमचे जे प्रोफेसर होते, जे प्रिन्सिपल सर होते, ते सुद्धा एका रिंगमध्ये फोन उचलायचे आमचे. काही डाऊट असतील तर ते पण रिझॉल्व करायचे. फार फरक आहे. खूप छान कॉलेज होतं. तर हे बघा, इथे योगासनं करणारी मुलं आहेत, म्हणजे योगाभ्यासाचं महत्त्व सांगणारे मुलं आहेत. तुम्ही पाहू शकता, खूप क्रिएटिव्ह आहे. पुढे पण आहे, आता पुढे पण तुम्हाला दिसेल. सगळ्या प्रकारचे आसनं आहेत. आणि आता ब्रिज क्रॉस करायचा आहे आपल्याला. एरिया कुठला काका एरिया कोणता? सांताक्रूज ना, सांताक्रूज एरिया आहे. आता आपण हा ब्रिज क्रॉस बघा, इथे किती छान छान पेंटिंग्स पण लावले. जवळजवळ मी 2 वर्षांनी येते, त्यामुळे मला जरा एरिया वगैरे थोडं आठवायला वेळ लागतोय. पण तुम्ही पाहू शकता इथे छान छान मुंबईच्या पेंटिंग्स आहेत. आणि आता आपण जेव्हा ब्रिज उतरणार तेव्हा मग तो मुस्लिम एरिया लागतो आपल्याला. तिथे सगळे मुस्लिम लोक राहतात. आणि मग त्याच्या पुढे आपलं कॉलेज आहे. आणि आपल्या कॉलेजमध्ये पण बऱ्याच मुस्लिम मुली होत्या. माझ्या बऱ्याच मुस्लिम मैत्रिणीसुद्धा होत्या. चांगली लोक आणि खूप छान असतात. ते आपापल्या रुटीनमध्ये व्यस्त असतात. आणि ते छोटासा असा मॉल पण आहे, तुम्ही पाहू शकता. आणि हे हॉस्पिटल आहे. इथे पण रोज मर्सिडीज एक उभी असायची. ते आठवलं मला. ते डॉक्टर काकाने मला नेहमी दिसायचं. हो का? हो, गाडी उतरून पार्क करत आहे. आणि हा सगळा आता झू एरिया लागेल. इथे तुम्हाला सगळ्या अशा पॉश गाड्या बघायला मिळतील. BMW, ऑडी, रोल्स रॉईस सगळ्या तुम्हाला इथे पाहायला मिळतील. लेन्स कार्डचं पण शोरूम आहे.
लेन्सकार्ट, कोहलेर, आणि इथे मस्जिद पण आहे. छोटीशी मस्जिद आहे. आणि ते बस डेपो पण आहे. तुम्ही पाहू शकता. बघ बाबा. साने गुरुजी इकडे आहेत. साने गुरुजी विद्या मंदिर. विद्या मंदिर इथे प्रायमरी स्कूल आहे. गुरुजी आरोग्य. सांताक्रूज ईस्ट एरियात आलोय आपण आता. वेस्ट. इथे सकाळी मी जेव्हा यायचे तेव्हा 8 वाजता इथे सगळे भाजीवाले बसायचे लेफ्ट साईडला, अजूनही आहेत. आणि आता ते इथे आले. आणि सकाळी वसईची भाजी वगैरे इथे मिळायची. बॅनर लागले सगळे. रमजान हां, रमजान मुबारक पण तुम्ही पहा. रमादान त्यांचं. एरिया आहे हा सगळा. हां, मोमेडियन एरिया. पण सगळे एकोप्याने राहतात. ते महत्वाचं आहे. हो, आमच्या कॉलेजमध्ये पण कधीच असं नाही की हिंदू मुस्लिम अँड ऑल. ती हिरवेगार झाडे आहे बघा. छान अशी झाडी लावलेली. आमच्या फॅमिलीमध्ये सगळ्यांना नेचरची खूप आवड आहे. जिथे नेचर असेल तिथे जा. हिरवीगार दिसलं की बरं वाटतं डोळ्याला. कॉलेजमध्ये पण निधीच्या खूप छान झाडी असं मी ऐकलंय. आता बघूया, तुमच्याबरोबर मी पण पहिल्यांदाच बघतेय. या एरियात मी आलीच नाही कधी. तर निधी आपल्याला दाखवेल ते बघूया. छान आहे ग, रोड मस्त आहे. खरंच छान आहे. इकडे दाखव. ताराची झाडं पण आहेत बघ या बाजूला. हो, हे बघा आलं आलंय पा SNDT. SNDT वुमन्स युनिव्हर्सिटी. उन्हामुळे बोर्ड दिसतोय का? आपण वळून येऊच आता. टर्न घेणार ना? हो, या बाजूला. अरे पहा, माझं कॉलेज आलंय. फर्स्ट वुमन्स युनिव्हर्सिटी. आपण आज जातोय या बाजूला. तर बघा, आपलं कॉलेजचा कॅम्पस चालू झालेला आहे. आणि हे तुम्ही समोर मैदान बघताय, तिथे लग्न कार्य इव्हेंट्स होत असतात. ते भाड्याने देतात आपल्या कॉलेजवाले. इथे शूटिंग पण चालू असतं, बऱ्याच वेबसिरीजचं शूटिंग वगैरे. आणि ही आपली नर्सरी स्कूल आहे SNDT. SNDT लॅबोरेटरी नर्सरी स्कूल आहे. तुझं आलं की आपण. हो, ही कॅनरा बँक आपल्या कॉलेजची. हे कम्प्युटर सायन्स कम्प्युटर सेंटर आपल्या कॉलेजचं.
लायब्ररी आहे, सेंट्रल लायब्ररी. तुम्ही पाहू शकता इथे मी स्टडी करायला यायचे एक्झामच्या वेळेला. मला वाटतं हॉस्टेल असतं. हे हॉस्टेल आहे. हे हॉस्टेल आहे आपल्या UMITचं लेडीजचं. हां आता हे कॉलेज आलं आहे, जानकी देवी बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट. आणि बघा किती झाडी आहे. जास्ती करून मुस्लिम मुले तर हां जास्त करून इथे मुस्लिम मुले आहे, तुम्हाला दिसतच असतील. हे होम सायन्सचं डिपार्टमेंट आहे. आणि हे हॉस्टेल आहे, गर्ल्स हॉस्टेल. गर्ल्स हॉस्टेल. इथे पण माझ्या फ्रेंड्स राहतात. आणि आता उषा मित्तल कॉलेज. आता UMIT आहे. हे उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. इथे माझं IT इंजिनिअरिंग झालं या कॉलेजमध्ये. हां उतरून आम्ही दाखवतो आता. चला. थांबा दादा. सो हा आहे आमचा कॅम्पस. इथे पण समोर हॉस्टेल आहे मुलांचं. चालत चालत जाऊया आता. कसं वाटतंय? एकदम छान, हिरवाई एकदम छान आहे. बघ विमानाचा पण आवाज येतोय. हो इथे एअरपोर्ट जवळ असल्यामुळे एकदम ग्रीन आहे, मस्त वाटतंय. ही आपल्या कॉलेजची बिल्डिंग. इथे आम्ही फोटो वगैरे काढायचो त्या लॉनमध्ये. सोनू जातोय एंट्रन्स आहे. पक्ष्यांचे आवाज किती छान येत आहे. हो ना, ते झाडे असल्यामुळे पक्षी खूप आहेत. सुंदर व्ह्यू आहे ग. मग ती छान लॉन आहे. पक्ष्यांचे आवाज ऐकतोय का? हो ना. फुलं नाही आहे. हो इथे जुंदे पण असे छान फुलं आहेत. आणि हे आपलं उषा मित्तल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. आज जाता येईल का ग? बघू का. हे दाखवलं आपण. छान. माझं कॉलेज. वेलकम टू माय कॉलेज. सो इथून ना सेकंड फ्लोअरला आमचे वर्ग भरायचे आपले IT इंजिनिअरिंगचे. आणि इथे बॅडमिंटनची मॅच व्हायची, वेगवेगळे इव्हेंट्स, फेअरवेल. हो किती सुंदर आहे बघा. सर शांत आहे एकदम.
आणि ही आमची लिफ्ट कॉलेजची आणि ही स्टाफ रूम आहे. इथे इव्हेंट्सची आम्ही तयारी करायचो. आणि इथून जायला अशा पायऱ्या पण आहेत. इथे पण आहे ना, वेळ आली आहे छान. हे बा, हॅलो, किती वारा Hello. सुंदर आहे बघा. खूप वारा असतो इथे, छान गार वारा, मस्त एकदम प्लीजंट वाटतंय. अभ्यास करायला आयडियल आहे ग. खूप आयडियल आहे. आम्ही इथे बसायचो ना, वाटतच नाही ना कॉलेज कोणी मस्त झुळझुळ वारा येतोय गार. कम्प्लीट करायचं, कोणी सबमिशन करण्यासाठी धडपड चालू असायची. सगळं तिला आठवते आता, आपण सांगते. आम्ही इथेच या गार्डन मध्ये बसायचो समोरच्या. हे जे लॉन आहे ना, इथे आम्ही बसायचो सगळे. वारा वारा रील वारा शूट करायला पण खूप छान आहे इथे. मस्त मस्त, दिल खुश हो गया. एक नंबर. वर आल्या 2 माळ्या त्याबरोबर. काय मग पाय निघत नाही का? नाही ना. कॉलेजमधनं पाय निघत नाही आहे मॅडमचा. काय करावं आता? सगळ्या आठवणी सांगते आम्हाला, पाय निघत नाही आहे. हो ना, असं जावं असं वाटत नाही तुझ्या कॉलेज. मैत्रिणी पाहतील तर त्यांनाही छान वाटेल, त्याही मिस करत असतील. काय सुंदर वाटतंय ना. खूप छान वाटतं. गार हवा येते, उन्हाळा असून एवढा थंडगार वारा आहे. हे माझे मांजर. सगळ्यांची लाडकी होती ती. आणि एक डॉगी पण होता, सगळ्यांनी पाळलेला डॉगी होता. आम्ही त्याचे खूप लाड करायचो, मुली खायला द्यायच्या. आणि ही मांजर पण माझ्या बाजूला अशी घुटमळत राहायची, गोल गोल फिरायची. तुझ्या साईडने ना हे बनाना कॅफे आहे आणि त्याच्या पुढे गौरी खान यांचं शोरूम आहे. उघड आहे का हो दादा? उघडा आहे. गौरी खान डिझाईन्स. हे पाय, आपण जाऊन बघू, ओपन असेल तर दाखवते. नाही, बंद आहे. बंद आहे का? बंद आहे गाईज. चला दादा, मग घरीच घ्या. हे गौरी खानचं बुटीक आहे, पण बंद आहे दाखवत आहे. चलो. लाईट झालं ना. गेट बंद करून टाकलं त्याने. हो, छान एरिया. आपण
तिकीट पाहिजे पण माईक आहे ना. फर्निचरचे दुकानं जास्त आहे तिथे. हां जुहू तारा रोड, तारा मार्ग. सांताक्रूज वेस्ट. छोटे छोटे दुकानं दाखवतो तुम्हाला फर्निचरचे. हो कसं वाटलं मग कॉलेजची चक्कर मारून? जुने दिवस आठवले आणि मी सगळ्यांना हेच सांगितलं, कॉलेजला जाणारे लोक पाहत असतील तर कॉलेजचे लाईफ एन्जॉय करून घ्या. आमचे सिनियर आम्हाला म्हणायचे आता मी तुम्हाला सांगते ते दिवस परत येणार नाही. हो फुलपाखराचे दिवस. फुलपाखराचे दिवस. एकदा नोकरी लागली किंवा तुम्ही बिझनेस करत असाल, होणार, लग्न होणार म्हणजे नाहीच ना. मग पुढे परत येणार नाही. म्हणजे असं सगळे इमोशनल झाले होते. तेच तेच आम्हाला आमच्या कॉलेजचे दिवस आठवायला लागले. हो ना, वो दिन भी क्या दिन थे. आम्हाला असे मार्केट आठवलं. जाताना घरी जाताना वडापाव घेऊन जायचं, समोसे घेऊन जायचे जलारामच्या दुकानातनं. सगळं आठवायला लागलं मला पण. हो, आणि मी कसं विलेपार्ले इथून जवळ असल्यामुळे मी येताना भाजी किराणा आणायची मम्मी. हो तिला पण पार्ल्यात ते पार्लेश्वर मंदिरात जायला आवडतं. येता येता मस्त माझी कामं करत आहे. हो 5 मिनिटावर विलेपार्ले, त्यामुळे आम्ही जायचो. तेव्हा मी बाहेर जात नव्हती ना कुठे, मग माझी बारीक सारीक सगळी कामं नीती करायची. मस्त वाटतंय पण कॉलेज खरंच सुंदर आहे. वाटणारच नाही तुम्हाला, तुम्ही मुंबईत आहात असं बाहेरगावी गेल्यासारखं, आउटस्कर्टला गेल्यासारखं. खरंच मिडोला मुंबई वाटत नाही अजिबात. बाहेर बघा ना केवढे ट्रॅफिक आहे. आणि समुद्र 5 मिनिटावर आहे. हा इथून आपण चौपाटीवर गेलो होतो ना, तो हो. स्पॉट इथून 5 मिनिटावर. 5 मिनिटावर आहे. रिक्षा करून जायच्या माझ्या फ्रेंड्स. कंटाळा आला किंवा मध्ये ब्रेक असेल, लेक्चर ऑफ झालं की चालले चौपाटी. चालेल. आता समोरचं दाखवते. आपण इथून एंट्री केली होती. बाहेरून आता हा एरिया. हा बाहेरून एरिया रेसिडेन्शियल एरिया आहे. छान आहे पण शांत लोकॅलिटी आहे. आज तुम्हाला सांताक्रूज वेस्ट एरिया दाखवला सगळा. तर हा पाहत असाल तुम्ही मुस्लिम एरियातून आता परत आपण बाहेर चाललो आहोत. मोमेडियन एरिया आहे. काय हो. मॉल आहे का? आय गेस मॉल मॉलच वाटतं. वाटतंय. मोठा मॉल होता. ऑप्शन्स वर्ल्ड नाव दिसते. थोडा मोठा मॉल आहे. ते वेगवेगळे शॉप आहेत खाण्याचे. सिटी किट एरिया.
कबाब वगैरे सगळं मिळतं. एअरपोर्ट असल्यामुळे सारखी विमानं पास होतात. कंट्रोल टॉवर दिसतोय का एअरपोर्टचा? तुम्हाला आता दिसेल पाहायला जवळ. इकडून समोर दिसेल. झूम करून दाखव. झाडे आली आणि मुलं परत आली. हां, योगाचं. योगाची मुलं. योगा करणारी मुलं. ते खूप फास्ट फास्ट पास होतं. एअरपोर्टला जाणारा रोड तिकडच्या बाजूला. राईट साईडला तिकडे जात्रा रोड एअरपोर्टचा, इंटरनॅशनल एअरपोर्ट. हा पा बोर्ड आला. संध्याकाळची ट्रॅफिक सुरू झाली आता. एअरपोर्टचा रोड आहे राईट साईडला. इंटरनॅशनल एअरपोर्टचा कंट्रोल टॉवर आलाय बघा. पण सांताक्रूज एरियात आहो ना. या बाजूला दाखवते आता. आणि सहारा इंटरनॅशनल
4 स्टार हॉटेल पण आहे तो डोम. ब्रिज आला मध्ये. ब्रिज आहे. आपण आता खालून चाललोय ना, ब्रिजवर असतो तर क्लिअर दिसला असता. आजचा आपला रस्ता जरा वेगळा आहे. कसं वाटतंय माझं कॉलेज पाहून? हो, आम्हाला कॉमेंटमध्ये नक्की सांगा. खूपच छान वाटलं. तुम्ही पण सांगा कसं वाटलं. हो, तुम्हालाही माझं कॉलेज कसं वाटलं? आज मी तुम्हाला कॉलेज आतून दाखवलं, नक्की कॉमेंट करून सांगा. आमचे सगळे कॉलेजचेच गप्पा चालले आहेत आता. प्रत्येकजण आपले आपले अनुभव शेअर ते करतो. आणि ते सगळे म्हणजे सीन असे डोळ्यापुढे येतात की आम्ही आता एक्झाम चालू आहे किंवा आमचे सबमिशन लेक्चर सगळं आठवतं. आता मी पण जेव्हा नाशिकला येईल ना, तेव्हा माझी सीडे मेरी स्कूल, KTHM कॉलेज, IMRT कॉलेज सगळीला फिरून दाखवणार आहे. आणि माझ्याबरोबर तुम्हाला पण येणार आहे. येस. मी जेव्हा जेव्हा जाते नाशिकला तिथे जातेच आवर्जून. मला खूप हो, बरं आम्ही वाटतं. दरवेळेला जातो आणि दरवेळेला खूप छान वाटतं इथं कॉलेज शाळा कॉलेज. माझ्या जेवढ्या आठवणी त्यांना ऐकून ऐकून पाठ झाल्या तरी दरवेळा ते ऐकतात बिचारे पेशंट घेऊन. मी सांगितलेल्या सगळ्या गोष्टी त्यांना पाठ झालेल्या आहेत. माझ्या मैत्रिणींचे नावं सुद्धा पाठ आहेत आता तिला. सो फ्रेंड्स, आज मी तुम्हाला माझं कॉलेज दाखवलेलं आहे आणि आतून टूर दिलेली आहे. सो माझं कॉलेज कसं वाटलं हे तुम्ही नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या नवीन फ्रेश ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.